काढला बाजार काढला की दे बघ एवढा बाजार घेतला राव काय फ्री फ्री आहे का नाही काय सुद्धा नाही 2-3 चॉकलेट तर द्या चॉकलेट सुद्धा राव आमच्या तिथलं राव दुकान सोडून इतकेला माल होय राव नाही अहो एकच द्या फक्त मी केला माल दुकान आहे दुकान नवीन आहे चॉकलेट नाही एकच द्या फक्त नाही एक सुद्धा नाही काय ए बिंडोळ्या इकडे अरे इकडे की काय पहिलवान राव बिंडोळ्या म्हणताय तुम्हाला म्हणल्यावर कसं वाटत या पिशवीत काय आणलंय बिंडोळ्या पगार पिशवी हा? सोडा राव पहिलवान बाजार मला शिकवतोय काय हा? हा? अरे सोडा राव सोडा सोडायचंय काय असं जायचंय काय तुला जा. पहिलवान तुला तुम्ही हे काय बरोबर केलं नाही ए, बरं? अरे बापूस का आता तू मग हा? काय झालं? अरे ह्या रम्याबद्दल जरा वाईट प्रकार घडलाय लका निष्कारण ह्याला कांटळी मारली. कुणी मारली रे सांगा रे मला त्याला तिथल्या तिथं जाऊन मारतो ही जबावचा शब्द आहे सांगा कुणी मारली अहो हनुमा पैलवानानं माहेंदळा मारलाय ह्याला. अरे ती नाही का तुझ्या हाताखालनं शिकून गेलेलं ती हनुमा वय पांडूचा हा लगा ती बियन लय वाईट आहे रे गावात. अरे त्याला काय चांगलं सांगा गेलं तर तू टांगायलाच निघते या ना ना आपा त्याचा त्या विषय सोडून जगात लय बियन वाईट आहे रे ती. ए इजो लका तो बी कुस्तीची मैदान गाजवले की फडच्या फड गाजवलं पण तू तू तरी सांगी त्याला परत रम्याला त्रास द्यायचा नाही म्हणावं. बर बर बसा बसा चला मी सांगतो ती. कसा आहे इजू भाऊ आम्ही हनुमा पैलवानाकडे गेलो असतो पण त्यानं जर एखादा डाऊट टाकला तर आम्हाला काय करणार आहे. तुम्हाला जर बघितलं तर हनुमा पैलवान गारटलच. अरे आता ती मला ऐकतो वैर अरे त्याला सांगा गेलं तर ती आता बारका मोठ्याचा काहीच विचार करत नाही ते काहीतरी वेगळंच करून ठेवलं रे हा? इजो विचार करला का जरा भाऊ तो जर त्याला नाही काय केलं ना तर मी गाव सोडून निघून जाईन बघ. ए अप्प्या अरे तुला किडा आला वेळ रडायला. अहो राम्याला सपोर्ट करतोय राम्याला सपोर्ट करतोय. ए रमा रमा शांतू ए नाना आप्या चला चला सगळे चला चला बघू काय करताय की चल ना चल. ए बिंडोळे अजून रडतेस काय का ए चला रे बघू ह्या दाई एकदाच आहे ते अरे हन्म्या अरे तू ह्याला दाब देतो वैर आला का तू केवढा ही केवढा अरे लगा ही गरीब आहे लगा पोरग तुम्ही मध्ये पडू नका माझं मी काय बी करीन काय बी करीन माझी ए हानम्या तुला सांगितलं कळत नाही रे. ए मांजरा मस्ती येऊन देऊ नको लय वळा करतोय काय हा अरे हन्म्या अरे ह्याला पुचून टाकतोय दोन पिळल्यागत पिळून टाकील ह्याला अरे हिंमत असेल तर माझ्यावर खेळून दाखवू की ए हनुमा अरे लाव कुस्तीची पैज आमचा इजू भाऊ तयार आहे बघू कोण जिंकतय. ए नाना कुस्ती मला खेळायची तुम्ही काय पैज लावून होचाल मोकळ रे. ए लय गावचा पुढारी होतोय काय लावली कुस्तीची पैज आज 1 तारीख आहे पुढच्या 15 तारखेला मी जर हारलो तर तू सांगेल ती कराय तयार आहे मी हनुम्या तू हरलास तर गाव सोडून जावं लागल. आणि विजू जर हारला तर तुम्हा सगळ्याला गाव सोडून जायला लागल. आहे म्हणतो चला रे अरे पैज लावून तुम्ही बरोबर नाही केलं रे. अरे आता गाव सोडायची तयारी करा आपण. इजू भाऊ अरे तुझ्यातला दमलय मोठा आहे तू त्याला कवा बी जिंकल्याशिवाय सोडणार नाही पण सराव करावा लागल आपल्याला. चल ओट ठरलं तर मग त्या वचन तुम्ही उद्यापासून माझ्या बर तुम्ही तिघांनी बी पहाटे 4 वाजता या मला या पाहिजे. मंजूर
जबरदस्त ताकदीचे पैलवान विजयभाऊ विरुद्ध हनुमा पैलवान अशी लागली कुस्ती न देता थोड्याच वेळात चालू होतं. शाबास आहे पैलवान. न देता दोघं एकमेकांना. शाबास आहे पैलवान. जोरात आहे. गाव सोडून जायची रे ती भे. तुला काय बोलायची अक्कल नाही. काय घरात बसतो. अरे घरच्यांनी तुला पैलवान केलं म्हणून गावात गरीबाला त्रास द्यायचा नसतो रे. अरे हनुमा तू मोठा पैलवान आहे. अरे महाराष्ट्र केसरी हो, हिंद केसरी हो, पण गावात असं कोणाला त्रास देऊ नको. आणि तू गाव सोडायची भाषा बी करणं आलं ना ध्यानात. चालतंय.